नमस्कार मित्रांनो. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा सण मानला जातो. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्याची आणि सुखी आयुष्याची प्रार्थना करते. तसंच भाऊही बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता, भद्राकाळ आहे का, राहुकाळ याकडे अनेकांचे लक्ष असतं. धार्मिक मान्यतेनुसार भद्राकाळ आणि राहुकाळात शुभ कार्य न करण्याचा सल्ला दिला जातो. सुदैवाने यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ नसेल. मात्र राखी बांधताना राहुकाळाची जाणीव ठेवणे महत्त्वाचे असेल तर जाणून घ्या तिथी आणि मुहूर्त. तारीख: राखी पौर्णिमा शुक्रवार 28 ऑगस्ट 2026 आणि राखी बांधण्याची शुभ वेळ सकाळी 5:57 ते सकाळी 9:48. कालावधी 3 तास 51 मिनिटे आणि पौर्णिमा तिथी समाप्त 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:48 पर्यंत आणि टाळण्याची वेळ म्हणजे राहुकाळ सकाळी 10:46 ते दुपारी 12:22. जाणून घ्या राखी बांधण्याची शुभ वेळ. यंदा बहिणींनी राखी बांधण्यासाठी एकूण 3 तास 51 मिनिटे मिळतील. शहरानुसार शुभ वेळेत काही मिनिटांचा फरक असू शकतो, त्यामुळे स्थानिक दिनदर्शिकेला प्राधान्य देणे उत्तम. भद्रा नक्षत्राची सावली सूर्योदयापूर्वी संपणार आहे, त्यामुळे संपूर्ण सकाळ राखी बांधण्यासाठी सर्वोत्तम आणि सर्वात शुभ आहे. पौर्णिमा सकाळी 9:48 वाजता संपेल, त्यामुळे पौर्णिमेची तारीख संपण्यापूर्वी राखी बांधणे सर्वोत्तम आणि सर्वात फायदेशीर ठरेल. मंडळी, राखी बांधण्यासाठी सकाळची वेळ सर्वात योग्य आणि सर्वोत्तम मानली जाते, कारण सकाळची वेळ नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त असते आणि पूजेसाठी सर्वात पवित्र वेळ मानली जाते. सूर्योदयानंतरची सकाळ आणि पौर्णिमेच्या छायेत राखी बांधण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. यावेळी स्नान करणे, स्वच्छ कपडे घालणे, भावाला टिवळा लावणे, राखी बांधणे अत्यंत शुभ परिणाम देते. दरम्यान जर तुमची सकाळची शुभ वेळ चुकली किंवा तुम्ही त्यावेळी तुमच्या भावाला राखी बांधू शकला नाही, तर तुम्ही शुभ चौघडिया किंवा अभिजित मुहूर्त पाळून दुपारी किंवा संध्याकाळी राखी बांधू शकता. मात्र त्यावेळी कोणताही राहुकाळ किंवा भद्राकाळ आहे का नाही तपासावा. अभिजित मुहूर्ताच्या वेळी उदाहरणार्थ दुपारी 12 ते 1च्या दरम्यान राखी बांधताना कोणताही अशुभ काळ किंवा राहुकाळ नाही याची खात्री करावी. आपण संध्याकाळी राखी बांधता येऊ शकते का? तर जर तुमचा भाऊ संध्याकाळी कामावरून किंवा ऑफिसमधून परत येत असेल तर संध्याकाळच्या शुभ चौघडिया मुहूर्तावर राखी बांधता येते. संध्याकाळी राखी बांधताना शुभ वेळेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. भद्राकाळात कधीही राखी बांधू नये, कारण तो काळ अशुभ मानला जातो. राहुकाळातही राखी बांधणे टाळावे. रक्षाबंधनाच्या दिवशी 28 ऑगस्ट रोजी राहुकाळ सकाळी 10:46 ते दुपारी 12:22 पर्यंत असेल, त्यामुळे या कालावधीत राखी बांधणे टाळावे. रक्षाबंधनाचे धार्मिक महत्त्व. रक्षाबंधनाच्या धाग्याला शुभ, पवित्र आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी राखी बांधल्याने नकारात्मक शक्तीपासून संरक्षण मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे. मित्रांनो, अनेक ठिकाणी ब्राह्मण यजमानांना रक्षासूत्र बांधतात, तर मंदिरामध्येही देवतांना राखी अर्पण करण्याची परंपरा आहे. रक्षाबंधनाला होणाऱ्या चंद्रग्रहण सूतक काळ वैध असेल का? तर ज्योतिषींच्या मते 28 ऑगस्ट 2026 रोजी चंद्रग्रहण सकाळी 8:04 वाजता सुरू होईल आणि सकाळी 11:21 वाजता संपेल. हे खंडग्रास चंद्रग्रहण असेल. होणाऱ्या चंद्रग्रहणाचा सूतक काळ पाळला जाणार नाही, कारण हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक श्रद्धेनुसार सूतक काळ केवळ त्या ग्रहणासाठीच लागू असतो जी आपल्या परिसरातून दिसतात. त्यामुळे रक्षाबंधनाच्या सणावर याचा कोणताही परिणाम होणार नाही. अशा तऱ्हेने मित्रांनो, यावर्षी भद्रा नाही, फक्त राहुकाळ सोडला तर संपूर्ण दिवस राखी बांधण्यासाठी योग्य आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.